नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल मार्केट कसं होतं? चला कोण पुढे पळत आहे बघूया, असं अमेरिकन मार्केटला जणू काही सांगत होतं. आम्ही मागे नाही. तर तसं मार्केट खूप दिवसानंतर मार्केटमध्ये सुंदर तेजी आली. म्हणजे बरेच दिवसानंतर एखाद्याला पोटभर आणि छान जेवण मिळावं ना, तसं झालं. खूप आनंद झाला. सगळ्यांचे पोर्टफोलिओ सुधारले असतील. काल ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोसुद्धा 3:1 म्हणजे 3 शेअर वाढत होते तर 1 शेअर पडत होता. आता आज आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी. मी बॉन्ड यील्ड रोज सांगते, त्याचं महत्त्व तुम्हाला समजेल. आता रोज तुम्ही बॉन्ड यील्डचं निरीक्षण केलं असेल तर बॉन्ड यील्ड कमी कमी होत जात आहे. 4.16 होतं, मग 4.8 होतं, 4.6 होतं, 4.3 होतं आणि आता बॉन्ड यील्ड 4च्या पेक्षा कमी झालं. बॉन्ड यील्ड म्हणजे काय? तर ट्रेझरी बॉन्ड्स जे असतात त्यातून होणारं उत्पन्न. तर हे उत्पन्न कमी व्हायला लागल्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची आपल्याकडे खरेदी होताना दिसते. गेले 3 दिवस फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. आजसुद्धा जर आपण आकडे बघितले तर 4,778 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 6,247 कोटीची खरेदी आहे. म्हणजे हे एक तुम्हाला गणित मिळतं की बॉन्ड यील्ड जसं जसं कमी कमी होत जातं तशी फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्या देशामध्ये खरेदी करू लागतात. आणि बॉन्ड यील्ड जसं जसं वाढत जातं तसं कोणताही धोका न पत्करता त्यांना त्यांच्या देशामध्ये चांगले पैसे मिळू लागतात आणि म्हणून ते आपल्यासारख्या देशात विक्री करतात आणि अमेरिकेमध्ये पैसा गुंतवतात. हे त्याचं सीधं साधं गणित आहे. आज एकच फक्त वाईट बातमी म्हणायला पाहिजे. वॉशिंग्टन DC हमला झाला आहे. त्यामुळे पुन्हा सेक्युरिटीवर असणाऱ्या शंका, सेक्युरिटी टाईट करण्यात आली आहे. स्टील डेरिव्हेटिव्हवर 25% टॅरिफ लावण्यात आला आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 4च्या खाली आलं आहे बॉन्ड यील्ड. 3.99 झालं आहे. डॉलर इंडेक्स ही 100च्या खाली आहे, 99.52. तर क्रूड मात्र 63.13 या लेवलवर आला. भारताला 2030च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी यजमानपद मिळाले, तर हे कॉमनवेल्थ गेम्स अहमदाबादमध्ये होतील असं समजतं. रेअर अर्थ मिनरलसाठी काल सरकारने 7,280 कोटी इन्सेंटिव्ह मंजूर केला आहे. 6,000 टनचं उत्पादन होईल. 7 वर्षासाठी हा इन्सेंटिव्ह मंजूर करण्यात आला आहे. आणि घरेलू उत्पादन म्हणजे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी हा इन्सेंटिव्ह देण्यात आला आहे. तर त्याचा फायदा सोना, BLW, भारत फोर्ज यांना होऊ शकतो. त्याचप्रमाणे पुणे मेट्रो रेलसाठी 9,860 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रात सुद्धा 2 रेल्वे लाईनसाठी 2,381 कोटी रुपये मंजूर झाले आणि द्वारकाच्या लाईनसाठी 1,457 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. काही बातम्या बघूया. ग्रासिम
GMR कलिंग सोलर पॉवरमध्ये ते 29% स्टेक घेणार आहेत. SBI लाईफ मध्य प्रदेश टॅक्स अथॉरिटीकडून 68 कोटीची टॅक्स ऑर्डर त्यांना मिळाली आहे. अशोक लेलँड हिंदुजा लेलँड फायनान्सचे LDL व्हेंचरमध्ये मर्जर करायचं आहे आणि याला त्यांना ॲप्रुव्हल मिळालं आहे, मान्यता मिळाली आहे. केसर इंडिया 24,256 स्क्वेअर मीटर लँड म्हणजे जमीन त्यांनी घेतली आहे आणि यातून त्यांना 900 कोटी रुपये रेव्हेन्यू मिळेल. 1.5 मिलियन स्क्वेअर फीट डेव्हलप करता येईल. पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसला RBIकडून पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून परवानगी मिळाली आहे. इंडोटेक 91 कोटीची ऑर्डर 11 ट्रान्सफॉर्मर्ससाठी त्यांना मिळाली आहे. विप्रोनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बरोबर करार केला आहे. डेल नेटवर्क 3 आर्ममधला त्यांनी स्टेक विकला आहे, त्यामुळे या तिन्ही तिच्या आता सबसिडियरी झाल्या आहेत. हॅवेल्स कुंदन सोलरमध्ये ते 26% स्टेक घेणार आहेत. एशियन पेंट 340 कोटी रुपये खर्च करून UAEमध्ये दुसरा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ते लावणार आहेत. व्हर्लपूलचे प्रमोटर्स 95 लाख शेअर्स म्हणजेच 7.51% इक्विटी 1,030 रुपयाच्या भावाने विकणार. 910 कोटी त्यांना यातून उपलब्ध होऊ शकतील. LG बालकृष्ण तामिळनाडू सरकारबरोबर त्यांनी MOU केला आहे. ओबेरॉय मुंबईला नेपियन्सी रोडवर 4,706 स्क्वेअर फूट लँड त्यांना रिडेव्हलप करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. इंडिया ग्लायकॉन 51 लाख प्रेफरन्शियल अलॉटमेंटमधून जमा झालेले 467 कोटी रुपये ते कर्जफेडीसाठी वापरणार आहेत. डॉक्टर रेड्डीज यांना 64.9 लाख एवढी पेनल्टी लावण्यात आली आहे. पटेल इंजिनिअरिंग SECL कडून त्यांना 2 LOI मिळाले. कोल एक्सकॅव्हेशन आणि ट्रान्सपोर्टसाठी आणि याची व्हॅल्यू 798 कोटी रुपये एवढी आहे. अशोका बिल्डकॉन 5 SPV मॅपल इन्फ्रा ट्रस्टला त्यांनी 1,814 कोटीला विकले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा फॉर्म्युला E थीमच्या SUV त्यांनी लॉन्च केले आणि त्याची किंमत FE2ची 23.7 लाख, FE3ची 24.5 लाख आणि 14 जानेवारीला बुकिंग सुरू होणार. 14 फेब्रुवारीला त्याची डिलिव्हरी मिळणार. काल सरकारने क्वालिटी कंट्रोल ऑर्डर टाळावी असा एक विचार व्यक्त केला आहे. त्याचा कॉपर, ॲल्युमिनियम या क्षेत्राला फायदा होऊ शकतो. तर आता कुठले शेअर तेजीमध्ये राहतील, कुठले मंदीमध्ये राहतील हे पाहूया. साधारण निफ्टी पाहिला तर एक
60 पॉईंटची तेजी दाखवत आहे, म्हणजे निफ्टी 60 पॉईंटच्या आसपास तेजीत राहील तर सेन्सेक्स 200 ते 250 पॉईंटपर्यंत तेजीत राहू शकतो. सरकारने बदलापूर कर्जत लाईनसाठी सुद्धा 1324 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता बहुतेक सगळे शेअर तेजीमधलेच दिले आहेत. एकच शेअर मंदीमध्ये राहील असं वाटतंय, तो म्हणजे व्हर्लपूल. व्हर्लपूलमध्ये आज ब्लॉक डील व्हायचं आहे. प्रमोटर शेअर विकणार आहेत. प्रमोटर जेव्हा विकतात तेव्हा ते चांगलं मानलं जात नाही. फक्त हे शेअर कोण विकत घेत आहे? जर क्वालिटी इन्व्हेस्टर्स हे शेअर विकत घेत असतील किंवा लॉंग टर्म गुंतवणूक जे ट्रस्ट करतात ते विकत घेत असतील तरच चांगलं समजलं जातं. त्यामुळे व्हर्लपूल विकत आहे तर त्याच वेळेला कोण विकत घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तर तेजीतले शेअर बघा, TVS मोटर, उनो मिंडामध्ये काल चांगल्या पद्धतीने तेजी होती. व्हॉल्यूमसुद्धा चांगले होते आणि डिलिव्हरी व्हॉल्यूम चांगले होते म्हणून दिला आहे. ॲफकॉन पुणे मेट्रोच्या संदर्भात, नंतर JK सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट, कॅनरा बँक, पेटीएम, ब्रिगेड, इटर्नल ही ब्लिंकिटमध्ये गुंतवणूक करणारे 600 कोटी रुपये, GMDC, रिलायन्स, युनायटेड स्पिरिट्स, ओबेरॉय, हिंदुस्तान झिंक कारण चांदीचा भाव सातत्याने वाढतोय, इन्फो एज, विप्रो, इमामीचं गोल्डमन सॅक्सनी 825 रुपयाचं टार्गेट दिलं आहे आणि इमामी आत्ता 500 ते 550च्या लेव्हलवर आहे. अशोका बिल्डकॉन, हिंदुस्तान कॉपर, नाल्को, अल्केम, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, RVNL, टिटाघर, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, मॉइन, कोफोर्ज, NBCC. टिटाघरच्या बाबतीत मेट्रोसाठी लागणारे कोच गेल्या वेळेला टिटाघरनीच प्रोड्यूस केले होते, मॅन्युफॅक्चर केले होते म्हणून. आणि NCC सुद्धा मेट्रो कोचच्या संदर्भातच दिला आहे. सारेगम, बजाज फायनान्स आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. एकच शेअर व्हर्लपूल मंदीमध्ये दिलेला आहे. पण आता गव्हर्नमेंटच्याही बऱ्याच घोषणा चालू आहेत. कालच मी तुम्हाला सांगितलं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होतं आहे. आज एक्सपायरीसुद्धा आहे, मोठी एक्सपायरी म्हणतो आपण महिन्याची. तर या सगळ्या गोष्टींकडे आज आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.